अक्षय अक्षय बॉटल पडली. सकाळ सकाळची सुरुवात झाली आहे माझं दूध सांडून आणि मी आता चाललोय MS26 वॉटर वर्ल्डला. एकटाच नाही तर माझ्यासोबत पाटील, हरी आणि श्याम पण होता. 2 तास ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही पोहोचलो वॉटर वर्ल्डला. तिथे बघतो तर काय एवढी प्रचंड गर्दी. आधीच आम्हाला तिथे जाण्यासाठी 12:30 वाजले आणि त्यानंतर आम्हाला 2 वाजता त्या गर्दीमुळे 2 वाजता आम्हाला एंट्री भेटलेली आहे मध्ये. मग फटाफट आम्ही कपडे चेंज करून निघालो मध्ये. तर मध्ये गेल्यानंतर आम्हाला समजतच नव्हतं की आधी कुठे जाऊ. पण त्यामुळे आम्ही पहिले पूर्ण राऊंड मारून घेतला, फिरून घेतला आणि नंतर वाटलं की वेब पूलमध्ये पहिल्यांदा आम्ही जाऊया. पहिल्यांदा चालू होतं तेवढं काय माहीत होतं म्हणून ते वेब पूलच्या बाजूला रेन डान्स पण होता. आम्ही तिथे जाऊन थोडा वेळ डान्स केला, भिजलो, मजा मस्ती केली. नंतर आम्ही गेलो वेब पूलमध्ये उड्या टाकल्या आम्ही. पाटील आणि हरिभाई स्विमिंग पूलमध्ये पोहतच होते. तर मला असं वाटलं की तुम्हाला एकदा वॉटर वर्ल्डचं व्ह्यू दाखवावं. तर बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. दिसायचा एकच नंबर होता. सगळं व्यवस्थित आहे, फक्त एवढंच की थोडी डिसिप्लिन नाही आहे. कारण बलून झाल्यानंतर इथल्या वॉटर पार्क जे आहेत की नाही मेंबर किंवा जे व्हॉलंटियर आहेत त्यांना हे काढून घ्यायला पाहिजे. पण हे प्रत्येकाने एक एक घेतलं, दुसऱ्यांनी कसं करायचं हे डिसिप्लिन पाहिजे होती. बस एवढंच म्हणणं आहे. आम्हाला चान्स नाही. आता कोणाला मागतोय, कोणी प्रत्येकजण बोलतं की नाही आता नाही देणार, आता नाही देणार. तर हे थोडं डिसिप्लिन पाहिजे. तर बारी झाल्यानंतर काढून घ्यायची जिम्मेदारी म्हणजे रिसॉर्टवाल्यांची होती. पाण्यामध्ये खेळून खेळून दम आल्यामुळे मला काय नीट बोलता येत नव्हतं म्हणून कसं तरी अडकत बोलू. फ्लोटिंग ट्यूब आमच्यावर नव्हती म्हणून आम्ही काही जास्त राईड एन्जॉय नाही केले. पण थोडेफार तरी एन्जॉय केलेत. हरिभैया, मी आणि श्याम आम्ही 3 जण मोठी स्लाईड एन्जॉय करतो. आम्ही 2-2दा येतो. पण पाटील खूपच घाबरत येत होते बघा तुम्ही. तिथून आम्ही पुढे गेलो वेब पूलमध्ये. वेब पूलमध्ये आम्हाला भेटला PVC फ्लोटिंग असंच काहीतरी बोलतात त्याला. तर मला नाव तर माहीत नाही, पण तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. ओके, तर त्याच्यावरती पाटील, श्याम आणि हरिभाई मस्ती करत होते. तर त्यांची एक छोटीशी क्लिप काढली. नंतर आम्ही वेब पूलच्या बाहेर येऊन नाचायला लागलो आणि पाटीलला पण जोश आलेला नाचत. आणि पाटील पाणी बिणी उचलून नाचतात, हे बसतात पाण्यामध्ये. पाटीलचा डान्स बघू शकता कसा आहे. मला तर पर्सनली खूपच मजा आली पाटीलचा डान्स बघून. डान्स असा करा की चेहऱ्यावरती स्माईल आली पाहिजे. आणि तसंच पाटीलनी पण केलेला आहे डान्स, जबरदस्त, फुल मोशन. वेब पूलचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे कारण सीझन आहे होळीचा आणि बरेच जण कलर घेऊन आले. त्यानंतर गाणे वगैरे मस्तच लावले. तर तेवढ्यामध्ये श्यामला चढलेला आहे जोश. आणि श्याम बघा कसा नाचतोय बघा फुल जोशमध्ये. मी आणि पाटील पाण्यामध्ये नाचतो तर मला थोडीशी मजा सुचली आणि मी पाटीलच्या अंगावर पाणी फेकायला चालू केलं. आणि मी पाणी एवढं झपाझप स्पीडने फेकायला लागलो की पाटीलला दिसतच नव्हतं. आणखीन एकदा आमच्या दोघांची शर्यत लागली. सेकंड टाइमला पण मीच जिंकतो आणि पाटील जातात मागे. ओके, तर वॉटर पार्क बंद झालेला आहे आणि आता आम्ही फोटो वगैरे काढलेत थोडेसे. आणि आता चाललो आम्ही घरी. म्हणजे घरी जाण्याच्या आधी परत कॉस्ट्यूम चेंज करायला चाललो आहे. पाणीमध्ये खेळून झाल्यानंतर आज थोडीशी आठवण आली की चला फोटो वगैरे काढून घेऊयात. आठवण म्हणून स्क्रीनवरती फक्त मी माझेच फोटो टाकतो कारण सर्वांचे टाकले तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. आणि हा जो फोटो आहे हा शेवटचा आम्ही बाहेर जाताना फोटो आहे. आणि बाहेर जातच होतो तर गर्दी बघू शकता किती आहे. बरोबर नाही. तर पाटीलची चप्पल आणि श्यामाची चप्पल गेलेली आहे. श्यामा रडतं चप्पल गेली म्हणून. निघाले आता घरी. माझ्या मागं आता घरीच आहे बघा. आता आम्ही आलोय रमाई चौकामध्ये सिडकोला. आणि सिडकोला म्हणजे इथं माझी आत्या राहते. गळा सुकला म्हणून आम्ही आलो पाणी पिण्यासाठी. थोडं थांबलोय. ओके, आमची ट्रिप फायनल झालेली आहे. घरी आलोय, बॅग घेतली त्यांच्याकडनं. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आता मी घरी जातो. पहिले फ्रेश होतो. ओके, तर आता घरी आलोय आणि JCP काढायला. तर ट्विस्ट काय झालं माहिती आहे, तर सकाळपासून मी ऑनलाईन नव्हतो कारण मी आज रिसॉर्टला गेलो. त्याच्यामुळं चार्जिंग लागते म्हणून मी नेट वगैरे काय ऑन केलंच नव्हतं.
आणि आता सीन काय झालं माहिती आहे, मी घरी आलो तर पप्पा सांगतात की थोडं JCBचा टायर निघाला आहे. आता टायर म्हणजे हे बघा, तर हा टायर निघाला आहे म्हणजे ही बेरिंग खराब झाली, त्या बेरिंगला झटका लागून बेरिंग कुठे पडली माहीत नाही. तर सीन काय म्हणजे आता मला हा टायर बसवायचा आहे. आता किती वेळ लागेल काय लागेल का माहीत नाही. तर 9 वाजलेत रात्रीचे. तर आता मी टायर पण बसवते. तर बरेच म्हणजे खूप मजा मस्ती केली, खेळून पाण्यामध्ये भरपूर खेळलो आणि थोडा रेस्ट करायचा विचार होता, पण आता नशिबामध्ये रेस्ट नाही आहे, काम आहे. कारण उद्या सकाळी काम आहे म्हणून आज रात्रीच ह्याला रिपेअर करायचं आहे. आता रिपेअर करायला मी म्हणजे मेकॅनिक पण बोलू शकतो, पण मला असं ब्लॉगिंग रिपेअरिंगचे ब्लॉगिंग करायचे आहे. त्याच्यामुळं हे ब्लॉगिंगसाठी मी बोललो की मेकॅनिकची काही गरज नाही, मीच करणार आहे. तर मी नवीन बेरिंग आणले. तर बसवण्याच्या आधी पहिले दोन्ही चेक करून घ्या की बसवण्याच्या नंतर असं नको व्हायला की ही पण डॅमेज झालेली आहे. तर माझी तर परफेक्ट आहे, बेरिंग चांगली आहे की नाही हे तर बघणं झाल्यानंतर हे पण बघा की हे जे ग्रीसमध्ये बारीक बारीक कणं आहेत का नाही हे पण बघा. म्हणजे रेतीचे कणं झाले किंवा अजून दुसरे कुठले लोखंडी कणं असेल तर ते बघत जावा, नंतर आपण लावल्यानंतर ही बेरिंग लगेच खराब होईल. बेरिंग स्वच्छ मी डिझेलने धुवून घेतली आणि बघू शकता की ते फास्ट मूव्ह करत आहे. हलका छोटासा गाला आलाय पण काय नाही, ॲडजस्ट होऊ शकतो. छेनी आणि हातोडीने मी बेरिंगच्या वरच्या बाजूची जी बांगडी असते किंवा स्टीलची फ्रेम असते, आम्ही तर त्याला बांगडी म्हणतो, तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा. बांगडी जिथे बसणार आहे ती जागा मी व्यवस्थितपणे साफ करून घेतो आणि बांगडी ठेवून त्याच्यावरती जी JCBची बकेटची पिन आहे त्याच्याने जोरजोरात ठोकून मारून फिट करून घेतो. त्यानंतर छेनीने चेकनट मी फिट करून घेतो, कारण माझ्यावर चेकनटचा पाना नव्हता म्हणून मी चेकनट छेनीनेच फिट करतो. व्यवस्थितपणे फिट झालं, पण तरी पण एक चांगलं मजबूत बसण्यासाठी वेल्डिंग मारतो. आता वेल्डिंग मशीन आपल्या घरीच आहे, त्यामुळं मी वेल्डिंग मशीन लावून व त्याचे एम्पियर वगैरे सर्व सेट करून वेल्डिंग मारायला स्टार्ट करतो. रात्रीचा टाईम होता आणि मला वेल्डिंग मारायची जास्त सवय नव्हती म्हणून माझ्या डोळ्याला बराच त्रास पण होत होता. पण मी एवढा त्रास सहन करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, म्हणजे माझ्या मनाला पण थोडंसं बरं वाटेल की हा बाबा मला सपोर्ट काहीतरी आहे. वेल्डिंग व्यवस्थित मारली की नाही ते चेक करण्यासाठी मी टायरला गोल वगैरे फिरून बघतो. आणि मोठी गोष्ट की वेल्डिंग मारताना मी गाडी चालूच ठेवली. त्याचं कारण असं आहे की जर गाडी चालू ठेवली नाही तर बॅटरी ब्लास्ट होऊ शकते किंवा फुटू शकते. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला आमची जुनी बॅटरी दाखवते की ती ब्लास्ट झाली. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड नाईट.